नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वलय या पुस्तकातील रहस्य कथा स्वप्नवेडी. लेखक वपू काळे. जिन्यावरून त्या बाईला मी धावत येताना पाहिलं आणि मी मनात विचार केला, तिला ही गाडी पकडता येणं शक्य नाही. ती फार तर जेमतेम डब्यापर्यंत पोहोचेल आणि तेवढ्यात गाडी सुटेल. तसंच झालं. गाडी हलली, तरीही निर्धार करून ती पळतच राहिली. एखाद्या पुरुषाप्रमाणे तिने चालत्या गाडीचा बार पकडला. मी पटकन पुढे झुकलो. तिच्या कमरेभोवती उजव्या हाताचा विळका घालून तिला वर ओढलं. गाडीचा वेग हा हा म्हणता वाढला. तिची छाती जोरजोरात वर खाली होत होती. थोडीशी धावपळ आणि पुष्कळची भीती ह्यानं तिचा चेहरा घामानं नितळून निघाला. रुमालानं घाम पुसून जरा शांत झाल्यावर ती काहीशी भानावर आली. एका परपुरुषानं आपल्या कमरेला विळखा घालून आपल्याला वाचवलं याची तिला आता जाणीव झाली. आणि एवढ्या सुंदर स्त्रीला आपला एवढा निकट पण तितकाच अनपेक्षित स्पर्श झाला याची मलाही जाणीव झाली. मगाशी जी भावना नव्हती ती आता उफाळून आली. माझ्याकडे पाहत ती कुंदकळ्या दाखवीत म्हणाली, थँक्स. ही गाडी पकडायचं एवढं अडलंच होतं का? थोडीशी घुटमळत ती म्हणाली, 2 लेटमार्क झालेलेच आहेत. आजचा 3रा झाला असता आणि मग एक कॅज्युअल कमी झाली असती. कशावरून लेटमार्क करणारा तुमचा हेड क्लार्क ह्याच गाडीत नसेल? संभाषण चालू ठेवायचं म्हणून मी विचारलं. अशा वेळी क्लार्क नेमका पुढे गेलेला असतो. तुमच्या जीवापेक्षा कॅज्युअल जास्त मोलाची आहे का? पण नोकरी म्हटल्यावर हे सारं आलंच नाही का? नोकरी म्हणजे मुळातच जीवन विकणं. आणि गाडी पकडताना काही घोटाळा झाला असता म्हणजे मग किती लोकांना लेटमार्क झाला असता? मी मुद्दाम विचारलं. छान. म्हणजे तुम्हाला माझी काळजी नाही, तर स्वतःचा लेटमार्क होईल याची काळजी. छान. बोलण्यात मागे हटणारी नव्हती ती. मला बरं वाटलं. ही ओळख टिकणार नव्हती. परत ती मला कदाचित भेटणारही नसेल. पण म्हटलं, जो काय सहवास घडला तो चांगला होतोय. अशी माणसं चांगली. वृत्ती अशी हवी. 4-6 शब्दांची देवाणघेवाण झाली तर काही आकाश कोसळून पडत नाही. पण सरसकट मुली अशा वावरतात, अशा पाहतात तुमच्याकडे की जणू ह्या सर्वातनं इंद्रपुरीतच वावरायच्या. काही काळच पृथ्वीवर आलेल्या जणू. सामान्य पोरींचा हा तोरा. वास्तविक ह्या वृत्तीमुळे त्या जास्तच सामान्य दिसतात. पण त्यांच्या टाळक्यात नाही यायचं हे. सुंदर मुलींचं तर काय घेऊन बसलात. पावसाळ्यात पैदा होणाऱ्या वळवळणाऱ्या प्राण्याकडेही आपण सहृदयतेनं पाहतो. पण ह्या ढमामाया पुरुषाकडे जा ना देवा, ही तशी नाही. हेही नसे थोडके. काय करणार? जी काळजी तुम्हाला तीच आम्हाला. सेलिंग ऑन दी सेम बोट. मी जरा थांबून म्हणालो. तसं म्हणू नका. ट्रॅव्हलिंग ऑन दी सेम फुटबोर्ड. अरे कमाल झाली. माझं लक्षच गेलं नाही. मला फुटबोर्डवर उभं राहायला आवडतं. पण तुम्ही उभ्या आहात तिकडे लक्षच गेलं नाही. चालायचंच, त्यात काय मोठंसं.
बरं ते झालं, पण पुन्हा अशी गाडी पकडायचा प्रयत्न करायचा नाही. मी थोडासा आपलेपणा दाखवीत म्हणालो. मगाशी धावती गाडी मी पकडली याची मला आता धास्ती वाटत आहे, पण तो क्षण तसाच मोहात पाडणारा होता. डोळ्यासमोर जाणारी गाडी बघवत नाही. आज बोरीबंदर लवकर आलं. मी गाडीला उगाचच शिव्या दिल्या. एरवी मस्जिद बोरीबंदरच्या मध्ये गाडी हमखास थांबते. आज नाही थांबली. अच्छा अच्छा, संपली. उभ्या आयुष्यातील 15-20 मिनिटं एका बऱ्यापैकी व्यक्तीच्या सहवासात गेली. अशा ओळखी विसरण्यासाठीच असतात, पण जाता जाता वेग आणतात, उत्साह देतात. ती नजरेसमोरून गेली, गर्दीत मिसळून गडप झाली आणि आता ती मला नव्यानं दिसू लागली. तिचे कुंद कळ्यासारखे दात आटवले, गालाला पडणाऱ्या खळ्यांची पण माझ्या मनात नकळत कुठेतरी नोंद झाली होती. तिचा आकर्षक बांधा आठवला आणि लगेच ह्या हाताने तिला कमरेला धरून सावरल्याचं आठवलं. वृत्ती जरा वेळ काळ सैरबैर झाली. त्या 15-20 मिनिटांनी काहीतरी कुठेतरी खोलवर घडवलं होतं, पेरलं होतं. ते जे काही पेरलं होतं ते तसंच संपणार आहे याची जाणीव अंतर्मनात होती. तरी थोडा काळ काहीतरी उगवलं होतं याचं सौख्य होतंच, पण नाही. 2च दिवसांनी ती परत त्याच गाडीला, पण गाडी येण्यापूर्वी भेटली. तिनंच ओळखीचं स्मित केलं. माझाही हुरूप दुणावला. आज कशा वेळेवर आलात? वेळेवर आले, पण आज लक्ष सगळंच घरीच आहे. काही खास? मी जरा चेष्टेच्या स्वरात विचारलं. तिच्या चेहऱ्यावर फेरफार झाले. आमच्याकडून घाई झाली की काय? मी चपापलो. अहो काय झालं? मी आईला म्हटलं, मला लवकर जायचंय. ती बिचारी लवकर उठली. मग सगळा स्वयंपाक केला बिचारीनं. पण बाई, माझंच नाही आटपलं वेळेवर. मग तशीच निघाले न जेवता. काय? हो ना, इतकं लागेल आता तिच्या मनाला. मलाही चुटपुट लागली आहे आता. तुम्ही असं करायला नको होतं. अहो, सगळी धावपळ ती त्या पोटासाठी. मग त्याला उपाशी ठेवून कसं चालेल? तुम्ही आता घरी जा, जेवा आणि या. आईलाही बरं वाटेल. छे, आता शक्यच नाही. आईला बरं वाटेल ही गोष्ट खरी, पण मग तिला बरं वाटायला हवं असेल तर मला नोकरीही सोडली पाहिजे. मग सोडा. वा वा, मग ह्याचं काय? ह्याच्यासाठी तर सगळं. पोटावर हात ठेवीत ती म्हणाली. तेवढ्यात गाडी आली आणि तिची एक मैत्रीणही आली. माझा निरोप घेऊन ती मग बायकांच्या डब्याकडे गेली. त्या मुलीनं अगत्यानं ओळख ठेवली, ह्यावरून तिच्या लागवी स्वभावाची प्रचिती आली. आता तिला मैत्रीण म्हणणं गैर ठरलं नसतं. न जेवता घरून निघाल्याबद्दल तिचं मन आईबद्दल हळहळत होतं. ती नक्कीच भावनाप्रधान होती. अजून मला तिचं नाव माहीत नव्हतं. त्या वाचून काही अडलं होतं अशातला भाग नव्हता. पण समजा कुठं लांब दिसली तर हाक कशी मारणार? शुक शुक असंच करावं लागणार. ते काही नाही. पुढच्या वेळेस तिचं नाव प्रथम विचारायचं. ही पुढची वेळ मात्र नेमकी तशीच आली. मी तिला दूर असतानाच पाहिलं.
शुकशुक करण्याच्या अंतरापलीकडे होती ती. मी मग चालण्याचा वेग वाढवला. ती जवळ आल्यावर मग शुकशुक करण्यापलीकडे उपायच नव्हता. तिच्याबरोबर आणखीन एक मुलगी होती. तिनं वळून पाहिलं, पण तिचा चेहरा निर्विकार होता. मी हसलो. तिनं काही ओळखच दाखवली नाही. तिच्याबरोबरची मुलगी माझ्याकडे संशयाने पाहू लागली. हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. ह्या उपेक्षेचं कारण कळणं आवश्यक होतं. वास्तविक मी तेवढ्यावरच थांबावं, पण तेही शक्य नव्हतं. ओळख विसरलात वाटतं, मी विचारलं. पण माझ्याकडे बिलकुल न बघता परस्पर ती मैत्रिणीबरोबर बोलू लागली. आता ती मैत्रीण आणखीन चमत्कारिक पाहू लागली. जास्त शोभा करून घेण्यात अर्थ नव्हता. तिच्यापासून लवकरात लवकर दूर होता यावं म्हणून मी चालण्याची गती विलक्षण वाढवली. हे शल्य फार घर करून राहिलं. जणू तिची ओळख झाल्याचं जे सौख्य मी मिळवलं त्याची दामदुप्पट भरपाई त्या शलानं वसूल झाली. मला मुलीची योगायोगानं ओळख झाली. तेव्हापासून मी अगदी अधांतरी चालावं अशी काही ती पृथ्वीमोलाची घटना नव्हती. मग त्या अपमानाचं मी एवढं का मनाला लावून घ्यावं? तरी 3-4 दिवस खराब गेले खरे. आता ती जिथं असेल त्याच्या विरुद्ध दिशेला आपलं तोंड, हे निर्विवादच. पण तसं कुठलं घडायला? ती समोर आल्यावर मी तोंड फिरवलं. परत ती समोर आली. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, तुम्ही कुंकू सिनेमा पाहिलात? मी गप्प होतो. तिनं पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर मला तेवढा निर्घट्टपणा दाखवता येईना. तरी मी गुस्सा न सोडता म्हणालो, पाहिला का? मग तुम्ही जवळ छत्री का नाही बाळगीत? कुंकूतल्या काकासाहेबासारखी? म्हणजे मग ओळखीचे लोक दिसल्यास मान न फिरवता फक्त छत्री फिरवायची, म्हणजे माणसांना चुकवता येतं. त्याच्याकरता छत्रीच कशाला हवी? सरळ सरळ ओळख दाखवली नाही की झालं. थोडा बेडरपणा अंगात हवा. तुमच्याजवळ आहे म्हणा तो. काय म्हणालात? तिनं चमकून विचारलं. तो आविर्भाव पाहून माझ्यावर पुन्हा आश्चर्यात पडायची वेळ आली. परवा तिचा ओळख न दाखवण्याचा अभिनय समजायचा का आता आपण त्या गावच्यात नव्हेत हा अभिनय समजायचा का दोन्ही अभिनयच? मी चांगलाच गुस्सात म्हणालो, मी जास्त बोलत नाही किंवा काही उकरूनही काढत नाही. खरा प्रकार काय घडला हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहीत आहे. तेव्हा तुमच्या वागणुकीबद्दल मी जी काही संगती लावेन ती तुमच्या दृष्टीनं चुकीची असणार. याचाच अर्थ तुम्ही कराल तो खुलासा मला पटणार नाही. तेव्हा त्या विषयावर गप्प बसणंच बरं. तुम्ही गप्प बसाल, पण मी नाही बसणार. सांगा काय प्रकार घडला? माझ्यासारखी दुसरी कोणीतरी दिसली असेल, तुम्ही फसला असाल. तिच्या बोलण्यात मोकळेपणा, निर्वाजता आणि तरी आत्मविश्वास पुरेसा होता. असेल आपलीच गफलत असं म्हणत मी सगळी हकीकत सांगितली. नंतरचा झालेला मानसिक त्रासही सांगितला. त्यावर ती म्हणाली, तुम्ही अगदीच हे आहात. पटकन मला भेटायचं घरी आणि खुलासा करून घ्यायचा. छान. अजून तुमचं नाव माहीत नाही. मग पत्ता कसा कळणार घरचा? त्या दिवशी तुम्ही ओळख दाखवली नाहीत. पहा,
परत तुम्ही तीच चूक करताय. त्या दिवशीची ती मी नव्हतेच, ती मध्येच अडवीत म्हणाली. बरं, तसं म्हणा, तेच सांगतो मी. ऐका, तुमचं नाव, ऑफिसचं नाव, साधारण राहता कुठं ह्याची मला माहिती असती तर त्या दिवशी ओळख पत्ता द्यायला वेळ लागला नसता. ती बरोबरची मुलगी चमत्कारिक नजरेने बघायला लागली तेव्हा मुकाट्यानं मी काढता पाय घेतला. बरं मग आता शिक्षा सांगा, आम्ही ऐकू ती. शिक्षा मग पाहू काय द्यायची ती. प्रथम नाव सांगा. मृणालिनी देवधर. ऑफिसचं नाव सांगा, फोन नंबर सांगा. फोनचा नाही हो उपयोग, म्हणजे फोन आहे पण तो असतो हेड क्लार्कच्या खोलीत. फोन खाली ठेवेपर्यंत मारक्या म्हशीसारखा बघत राहतो. त्याची नजर मला आवडत नाही, सारखी लगट चालू असते. एकदा फायर करा, सगळ्या नाड्या त्याच्याच हातात. कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये सूड घेऊ शकतो. नुसतं बघून बघून काय करेल? नंबर वाढेल उलट चष्म्याचा. नोकरी म्हटलं की हे सहन करावं लागतंच. मला एकदा दाखवून ठेवा त्या हेड क्लार्कला. फोनवरून दम भरीन, ऐसा की सुनते रहो. नको बाई, भलताच परिणाम व्हायचा त्याचा. ते जाऊ दे. तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. मी नाव सांगितलं, ऑफिसचं नाव, फोन नंबर, मी ती माहिती सांगितली. अच्छा, तुमचा राग गेला ना माझ्यावरचा? मृणालिनीनं विचारलं. हो. तुमचा छत्रीचा खर्च मी वाचवला की नाही तुमचा राग काढून? आता मला द्या ते 10 रुपये. आम्ही दोघं हसलो. मृणालिनी अधूनमधून भेटत होती. आमची मैत्री वाढत होती. तिचा परिचय होऊन अवघे 10-12 दिवसच झाले होते, पण तिच्या मोकळ्या वृत्तीनं ही ओळख खूप दिवसांची, वर्षांची वाटत होती. एकदा मी तिला असंच विचारलं, तुम्ही नोकरी किती काळ करणार हो? मग काय करायचं? मस्तपैकी लग्न करावं, सुखी व्हावं. पण आता मी दुःखी आहे म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं? आणि लग्न झाल्यावर मी हमखास सुखी कशावरून होईल? मी आत्ताच सुखी आहे. नक्की? माझ्याकडे रोखून पाहत ती म्हणाली. शेवटी सुख म्हणजे तरी काय हो सांगा. मी गप्प होतो. परत तीच म्हणाली, सुख म्हणजे स्वप्न, दुसरं काही नाही. जे मिळालेलं नाही ते मिळालं आहे अशी कल्पना करायची आणि स्वतःला त्यात विसरायचं. म्हणजे मी नाही समजलो? तेवढं अवघड नाही. रस्त्यावरून चालणारे लोक आपण मोटरवाले झाल्याची स्वप्न पाहतात. त्या कल्पनेत ते खुश असतात. विवाहित माणूस स्वतःला अधूनमधून ब्रह्मचारी समजतो. बेकार स्वतःला मोठी नोकरी लागल्याची कल्पना करतो. आणि काय? काही नाही. मी काहीतरीच बोलले असं समजा. असं म्हणून ती एकाएकी रडायला लागली, तेही गाडीत. आणि मग तितक्याच अकल्पितपणे गाडी थांबताच मध्येच सँडस रोडला उतरून चालायला लागली. ऑफिस सोडून मी तिच्या मागे जाऊ शकत नव्हतो. दुपारी मृणालिनीची आठवण झाली. तिला फोन करावा म्हणून मी फोनजवळ गेलो. आणि मग लक्षात आलं की त्या दिवशी हेड क्लार्कवर बोलण्याच्या नादात मृणालिनीनं ऑफिसचं नाव सांगितलं नव्हतं आणि फोनही दिला नव्हता. दुसरे दिवशी मृणालिनी भेटली. आदल्या दिवशीची ओळख मी दिली नाही.
ती जरा नर्वसच होती, पण बोलायला सुरुवात तिनेच केली. नोकरी म्हटलं की किती प्रॉब्लेम्स असतात. कसे? आमच्या ग्रेड्स आता रिवाईज होणार, 5 रुपये वाढ होणार. मग प्रॉब्लेम कसला? आम्ही संपावर गेलो तरच ही वाढ मिळणार. मला स्वतःला संप वगैरे आवडत नाहीत. शांततेच्या मार्गानं मिळेल ते खरं. नोकरीवरून काढलं तर काय करायचं? सगळे संपावर गेले तर तुम्हाला कसली आली भीती? त्याचा काय नेम? मला हे ऑफिस आवडतं. साहेबांचं माझ्याविषयीचं मत चांगलं आहे. मी काम पेंडिंग ठेवत नाही. संपात मी पण सामील झाले तर त्यांचा माझ्याबद्दल वाईट ग्रह होईल. मला ते व्हायला नकोय. तेवढ्यासाठी मी ओव्हर टाईम करते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावरही थांबते केव्हा केव्हा. तुम्ही नाईलाज झाला म्हणूनच संपावर गेलात हे साहेबाला समजेल तुमच्या. पाहायचं बाई आता काय होतं ते. मृणालिनी धास्तावली होती. काही होत नाही. तुमच्या नोकरीला धोका नाही एवढं नक्की. मला बाई तेवढंच हवंय. तुम्हाला गाठायचं म्हणून अगदी धावत आले. मृणालिनी धापा टाकीत म्हणाली. संध्याकाळच्या गाडीला ती मला प्रथमच भेटत होती. पगार वाढला? पार्टी वगैरे देता का? पार्टी उद्या देईन. अगदी नक्की. आपण बाहेर जेवू. आमच्या आईलाही धावपळ करीत स्वयंपाक करायला नको. माझं काम निराळं होतं. देऊ का त्रास तुम्हाला? जरूर. माझ्या घरी जाल? जाईन. थँक्स. पण पुढे काय? काही नाही. आज 30 तारीख. आज आमचा पे डे. मला घरी यायला खूप उशीर होईल एवढंच सांगायचंय. हा घ्या पत्ता. पत्ता काळजीपूर्वक वाचून मी विचारलं. परस्पर पिक्चरचा बेत दिसतोय. छे बाई, ऑफिसचंच काम. बरं मग जाईन. तुमचे किती आभार मानू? नुसत्या आभारावर भागणार का? उद्या पार्टी द्या म्हणजे झालं. ऑल राईट. जरूर. गुड नाईट. गुड नाईट. दार मृणालिनीच्या वडिलांनी उघडलं. कोण हवंय? मी आपल्या मुलीचा मृणालिनीचा निरोप घेऊन आलोय. या या आत या. मी खुर्चीवर स्थानापन्न होईतो देवधरांनी घरात चहा ठेवायला सांगितला. चहा कशाला आता? मी संकोचलो. घ्या हो, प्रथमच येताय घरी. माझ्यासमोर बसत ते म्हणाले. मृणालिनीनं सांगितलंय घरी यायला उशीर होईल खूप. असंच ना? माझ्या आधी कुणीतरी निरोप देऊन गेला वाटतं. मी नवलानं विचारलं. नाही, आमच्या ते आता परिचयाचं झालं आहे. गेले 3-4 महिने, म्हणजे आज नोकरीला लागल्यापासून असा उशीर होतोय. हो का? नवल आहे. पगाराच्या दिवशी थोडं लवकर घरी यायला मिळतं इतरांना. नाही, पण तिला उशीर होतो. फार अगदी मी झोपल्यावर 9:30-10 वाजता येते. खरं म्हणजे एवढ्या उशिरा रात्रीचं, तेही पगार घेऊन मुलीनं एकटं येणं बरं नाही. आपण ऑफिसात तक्रार नाही केलीत? माझ्या ह्या प्रश्नाने देवधर फार अस्वस्थ झाले. तरी स्वतःवर ताबा ठेवीत त्यांनी विचारलं. तुमची तिची ओळख कशी झाली? मृणालिनी धावती गाडी पकडत होती तेव्हा मी तिला सावरलं. ते मला एकदा तुमच्या कानावर घालायचं होतं. तिला एकदा सांगा की स्वतःच्या जीवापेक्षा नोकरी जास्त नाही. देवधर विलक्षण हरताना हसले. का हसलात? तुम्हाला सांगतोच आता.
मृणालिनी बेकार आहे आमची. खुर्चीवरून ताडकन उठत मी विचारलं, म्हणजे? होय, तिला कुठंही नोकरी नाही. गेली 5 वर्ष ती प्रयत्न करीत आहे. एक ट्रॅजेडीच आहे ती. गेले 3-4 महिने तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शक्यच नाही, मी अनवधानाने ओरडलो. डोळ्यातलं पाणी न पुसता देवधर म्हणाले, दुर्दैवानं ते खरं आहे. वास्तविक मृणालिनीला नोकरी हवी असं नाही, पण तिला आपलं वाटतं. बापाला मदत करावी. मी तिला चेष्टेनं माझा मुलगा आहेस तू म्हणायचा. तेव्हापासून तिनं नोकरीचं एक वेगळंच घेतलंय. गेला महिनाभर तिनं मला ऑफिसातल्या अगदी खूप अडचणी सांगितल्या ना. हेड क्लार्क, ओव्हर टाईम, संप, लेट मार्क्स, सगळं ना. हो, हेच सगळं. कारकुनी जीवनातली सगळी सुखदुःख न अनुभवता आत्मसात केली तिनं. त्यात ती रमून गेली आहे पार. तुम्हाला तिनं हे सगळं ऐकवलं असेल, पण ऑफिसचं नाव, फोन नंबर दिला नसेल, होय ना? मी मान हलवली. गईवरल्या स्वरात ते सांगू लागले, पहिला महिना मला पत्ता लागला नाही. ऑफिसातल्या बारीक सारीक गोष्टी मात्र ती इतक्या सांगत होती. बसते कुठे, पंखा किती दूर आहे, खिडकीतून पुरेसा उजेड कसा येत नाही, टाईपरायटरची रिबीन वारंवार अडकते, मास्टर क्लार्क कसा खडूस आहे, आणखी कितीतरी. सगळी स्वप्न पहिल्या पगाराच्या वेळी समजलं. पण मी आणि ही गप्प आहोत. तिला त्या कल्पनेतल्या दुनियेतून बाहेर आणावंसंच वाटत नाही आम्हाला. पण बोलण्या चालण्यात शंकाही येत नाही. मी अगदी भांबावून विचारलं, येते, अगदी क्वचित. केव्हा केव्हा ओळखच दाखवित नाही. माझ्याशी पण अनोळखीसारखी वागते. पण परत दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे. काय सांगू तुम्हाला, फार भाबडी पोर आहे. आणि केवढा मनावर परिणाम करून घेतलाय पहा. तिला नोकरी नसल्याचं तुम्हाला समजल्याचं तुम्ही दर्शवलंत नाही हो. त्या तिच्या भावनेला धक्काच लावासा वाटत नाही. आणि तुम्ही भासवू नका. अजून ती केव्हा केव्हा घरी आल्यावर म्हणते, आई, काम फार होतं. पिट्ट्या पडला अगदी. 10 मिनिटं पडते आणि मग येते बोलायला. कधी न जेवता लवकर जाते कामावर. परवा रेल्वेचं नवीन टाइम टेबल आणलं. फास्ट लोकल्स खाली लाल खुणा करून ठेवल्या. आता पावसाळा आला. चपलांचा जादा जोड ऑफिसात ठेवला पाहिजे म्हणत होती. पावसाळ्यात ऑफिसच्या दृष्टीने छत्री बरी का रेनकोट बरा, याच्यावरच 4 दिवस विचार करीत होती. सांगा आता ह्या भावविश्वातून तिला जाग आणून मी काय मिळवू? 10:30 ते 5:30 रोज काय करतेस? हा प्रश्न असंख्य वेळा जिभेवर आला, पण गिळला तसाच. कारण ती पटकन म्हणेल, काहीतरी काय विचारता बाबा, मी ऑफिसातच असणार, त्याशिवाय का पगार मिळतो? आणि आज? मी अगदी बिथरून विचारलं. डोळे पुसत देवधर म्हणाले, म्हणूनच मी झोपल्यावरती घरी येणार. नेहमीच्या वेळेला तिला येवत नाही, पण उद्यापासून नेहमीचं राज्य. कामावर जाताना हिला ओरडून सांगेल, पगाराचं पाकिट गादीखाली ठेवलंय, त्यातले सगळे पैसे तुमचे, फक्त रेल्वेच्या पासाचे पैसे बाजूला ठेव.